हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज मी बनवणार आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल मस्त असा सिम्पल स्ट्रॉबेरी केक बनवणार आहे बघा. तर पहिले तर मी काय केलं ना की पहिले साखर काढून घेतली मिक्सरमधून, भरपूर अशी साखर काढून घेतली कारण की आता उन्हाळा पण येतोय तर बारीक साखर जी असती पिठी साखर ती लागतेच. तर भरपूर अशी साखर पहिले काढून घेतली. त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी आणलेली होती तर त्याला पण मस्त असं चॉप करून घेतलं. पहिले तर डिझाईनसाठी ते चॉप करून घेतलं आणि साईडने ठेवून दिलं. त्याच्यानंतर मीडियम साईजमध्ये त्याला कट केलं, जे की मी डायरेक्टली केकमध्ये ज्या बॅटरमध्ये टाकणार आहे तर त्याच्यासाठी मी मीडियम साईजमध्ये त्याला कट केलं आहे. तर त्याच्यानंतर मी पहिले काय करते आहे ना, तर इथे मी तूप घेतलं आहे 1/4 कप. तर तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे बटर टाकू शकता किंवा तेलही टाकू शकता. आणि त्याच्यानंतर 1/4 कप मी इथे घेते आहे दही घेते आहे. तर दही मी घरी बनवलेलंच आहे, घरचं नसेल तर बाहेरचं टाकलं तरी चालेल काही हरकत नाही. पण इथे मी दही 1/4 कप घेतलेलं आहे आणि बारीक साखर केलेली ती घेतली आहे 1/2 कप. आणि त्याच्यानंतर 2 टेबलस्पून इथे मी पिठी साखरच टाकली आहे. तर गोड तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर का गोड जास्त आवडत असेल तर एखादा टेबलस्पून अजून टाकू शकता किंवा एखादा टेबलस्पून तुम्ही कमीही करू शकता. त्याच्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे जे तूप आहे, दही आहे आणि पिठी साखर आहे तर ती चांगली एकजीव होईपर्यंत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कमीत कमी 4 ते 5 मिनटं त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा घेऊ शकता आणि कुठलंही म्हणजे घेऊ शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर मी इथे 1/4 कप मिल्क पावडर घेतलं आहे. मिल्क पावडर याच्यासाठी की मी गव्हाचं पीठ घेतलं आहे म्हणून मी मिल्क पावडर टाकली आहे. नाहीतर तुम्ही जर का मैदा घेत असेल तर मिल्क पावडर जी आहे तर ती नाही टाकली तरी चालेल. तर इथे काय करायचं आहे, सगळं जे आहे जे गव्हाचं पीठ, मिल्क पावडर टाकली आहे तर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे, जे की बाहेर ठेवलेलं, जास्त थंड नसावं, फ्रीजमधलं नसावं. त्याच्यानंतर तुम्ही पाणीही टाकू शकता, दुधाच्या ऐवजी पाणी टाकू शकता. पाण्याने पण छान बनतो बघा, पण दूध टाकसान तर अजून तो सॉफ्ट बनतो. तर 1 कप इथे दूध लागणार आहे आपल्याला. तर थोडं थोडं दूध त्याच्यामध्ये टाकून त्याला मिक्स करायचं आहे. एकदमच सगळं दूध टाकायचं आणि मिक्स करायचं नाही. जर तुम्ही मैदा यूज करत असेल तर दूध कमी लागतं, 1 कप दूध नाही लागत. आणि चांगलं त्याला स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर इथे माझ्याकडे बटर पेपर होता तर मी ज्या भांड्यामध्ये मी केकचं बॅटर टाकणार आहे त्या भांड्याच्या आकारामध्ये मी त्याला बटर पेपरला चांगलं कट करून घेतले. नॉर्मली तुम्ही हे पण करू शकता, तेल आणि पीठ लावून त्याला चांगलं लावून घ्यायचं आणि बटर पेपर नाही लावला तरी चालतो. त्याच्यानंतर मी अवन केलं आहे प्रीहीट. जर तुमच्याकडे अवन नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे कुकरमध्ये वगैरे पण बनवू शकता. पण 45 मिनटं लागतात कुकरमध्ये आणि अवनमध्ये इथे लागले मला 30 मिनटं लागलेत. आणि त्याच्यानंतर मी ते व्हॅनिला टाकलं आहे 1 टीस्पून आणि त्याच्यानंतर सोडा टाकला आहे 1/2 टीस्पून आणि बेकिंग पावडर टाकली आहे 1 टीस्पून. त्याच्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याच्यानंतर जे आपण स्ट्रॉबेरी बारीक चिरून ठेवलेली होती मीडियम साईजमध्ये तर ती त्याच्यामध्ये मी ॲड केली आहे. तुम्ही वाटल्यास मिक्सरमधून काढून पण त्याला त्या बॅटरमध्ये टाकू शकता. तर पण मी असंच मीडियम साईजमध्ये कट करून त्याच्यामध्ये टाकलं आहे. तर त्याच्यानंतर काय करायचं आहे की भांडं जे आहे तर ते मी पहिलेच तयार करून ठेवलं होतं. तर भांडं जे आहे तर ते पहिलेच तयार करून ठेवायचं. जर कुकरमध्ये टाकत असेल तर कुकर पण पहिलेच तयार करून ठेवायचं, त्याच्यामध्ये स्टँड वगैरे गरम करून ठेवायचं. आणि जेव्हा आपण बेकिंग पावडर टाकतो, सोडा टाकतो तर त्याला म्हणजे जास्त वेळ बाहेर न ठेवता लगेच भांड्यामध्ये टाकून लगेच आपल्याला अवनमध्ये किंवा कुकरमध्ये ठेवायचं असतं. जास्त वेळ त्याला बाहेर नसतं ठेवायचं. तर बघू शकता इथे 30 मिनटामध्ये छान असा जो केक आहे तर तो बनवून तयार झाला आहे. जसं मी सांगितलं कुकरमध्ये 45 मिनटं आरामशीर लागतात आणि अवनमध्ये इथे मला 30 मिनटं लागलेत. आणि मस्त जो केक आहे तर तो चेक करायचं पण काम पडलं नाही मला. मस्त असा केक जो आहे तर तो बनवून तयार झाला आहे. तर मी याला असंच अर्धा पाऊण तास साईडने ठेवून देणार आहे थंड होण्यासाठी.
तर इथे मी म्हणजे संध्याकाळच झाली होती मला. तर केक तुम्ही बघू शकता किती मस्त असा बनून तयार झाला आहे बघा. तर थंड झाल्याच्यानंतर साईडचे कोणे जे असतात त्याला चाकूच्या सहाय्याने त्याला हे कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर मस्त एका प्लेटमध्ये त्याला ट्रान्सफर करायचं. तर इथे तुम्ही व्हिपिंग क्रीम पण लावू शकता, पण मी सिंपल असा केक बनवला आहे बघा. तर इथे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि किती जाळीदार तो केक तयार झाला आहे. तर एकच आहे की जर तुम्ही गव्हाचं पीठ टाकत असेल तर नक्की मिल्क पावडर टाका. जर का तुम्ही मैद्याचा बनवत असेल तर मिल्क पावडर नाही टाकलं तरी चालेल, कारण की मैद्याचा केक जो आहे तर तो मस्त असा सॉफ्ट बनून तयार होतो. तर इथे मी थोडीशी डिझाईन करते आहे स्ट्रॉबेरीचीच. तर थोडेसे स्ट्रॉबेरी जे आहे तर ते एकदम स्लाईसमध्ये कट करून त्याला छान अशी सिम्पलशी डिझाईन बनवली आहे बघा. तर इथे मी ह्या टायमाला केक नाही कट केला, आम्ही रात्री केक कट केला आहे. तर इथे बघू शकता मस्त जो केक आहे तर तो बनून तयार झाला आहे. स्वस्त रहा, मस्त रहा.